मुसलमानांचं डिवाइड होणार आहे. बाकी हिंदूंचं मतदान ह्याला पडणार आहे लव शेवाळ्यांना. मध्य, पश्चिम, पूर्व कुठले? मी पश्चिम मतदारसंघातला आहे. मग उमेदवार कोण? माझ्या हिशोबानं तर महायुतीलाच द्यायला पाहिजे, महायुतीला. शिरसाट साहेब. पण मागचे 5 वर्षाचा विकासात तुम्ही सहमत आहे त्यांच्याकडून? मी जिथं राहतो तिथलं त्यांनी म्हणजे आम्ही पर्सनली रिक्वेस्ट केलेली आहे आमच्या एरियाची, तर आमचे भरपूर कामं त्यांनी आम्हाला करून दिलेले, त्यामुळे आम्ही त्यांच्या फेवरमध्येच राहील. तरुण वर्ग एक राजू शिंदे त्यांचं पण नाव चर्चेमध्ये आहे. ही एक उमेदवार चांगला आहे, पण आता कसं आहे आमचा जो म्हणजे आमची जी कामं आहेत आमच्या पर्टिक्युलर एरियाची, मी सगळ्यांच्या मताचं नाही म्हणतोय, मी माझ्या पर्टिक्युलर एरियाचं की आम्हाला रोड नव्हता, आम्ही राहतो पहिले सातारा परिसरला, ड्रेनेज नव्हतं, रोड नव्हतं, पण आम्ही त्यांचा 2-3 वेळेस फॉलोअप घेतला आणि त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि ते करण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज आमच्याकडे रोड झालेले सिमेंटचे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर भरोसा झाला. आता ह्याच्यामध्ये एक संजय शिरसाट साहेबांना एक कुठंतरी एक चिंता पण आहे, कारण की आता राजू शिंदे ते आता आघाडीकडून आहे. त्यावेळेस माझं मत राजू शिंदेंनाच होतं. पण त्याचा काय एक इम्पॅक्ट म्हणा किंवा काय प्रभाव दिसेल? दिसेल ना, थोडा फरक पडेल सर, जास्त पडेल, म्हणजे टफ राहील, त्यामुळेच थोडस डाऊट आहे मनात. पण तिथं आज तुम्ही संजय शिरसाट साहेबाबद्दल बोलता, विकासाबद्दल, पण तिथं वाळूच MIDC मध्ये ते जी संध्याकाळी एक कंपनी माणूस जाताना अर्धा तासात पोहोचतो, पण सुटल्यानंतर त्याला घरी यायला 2 तास लागतात. म्हणजे ट्रॅफिक वरती तिथं नागरिकांना प्रचंड त्रास आहे, पण त्याने तिथं ते लक्ष दिलं नाही, हे प्रकार आहे. मी मान्य करतो, मी काय बोललो पहिलेच की हा पर्टिक्युलर मी माझ्या एरिया बद्दल आणि पर्टिक्युलर माझं मत देतोय, मी सगळ्यांचं नाही म्हणतोय. मी हेही बोललो की मागच्या वेळेस माझं मत मी शिंदे साहेबांना दिलं होतं, बरोबर, आणि मी स्वतः प्रचार बी केलेला आहे त्यांचा मागच्या इलेक्शन मध्ये. पण आता या इलेक्शन मध्ये जे 5 वर्षात माझ्यासोबत घडलं किंवा आमच्या एरिया सोबत घडलं, म्हणजे आम्ही फार काही, मी 15 वर्षापासून राहतो, आम्ही 10 वर्ष त्रास सहन केला, 10 ते 12 वर्ष. आता मागील 2-3 वर्षात ते सगळ्या सुविधा आम्हाला भेटायला लागल्या. तर आम्ही चिखलातनं जायचो, गाडी 2 किलोमीटर दूर पार्किंग करून जायचो, आता त्या सुविधा आम्हाला भेटल्या. आणि यांचं आम्ही श्रेय शिरसाट साहेबांना देतो, कारण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की ठीक आहे, मी माझ्या निधीतनं तुम्हाला रस्ते करून देतो, हे करून देतो, त्यांनी सांगून केला आम्हाला. तुम्ही जिथं राहता तिथं त्यांनी विकास केला आणि तुम्हाला त्याचं कौतुक पण वाटतंय आणि एक अभिमान पण वाटतोय की माझा हाच तो. हा, मग ते आपला बी काही फेडायचं असतं ना, की बाबा चला यांनी आपल्याला मदत केली, आता यावेळेस आपण त्यांना करू, बरोबर. विकास कामामुळे संजय शिरसाटला कौल दिलेला आहे. नाव राजा भाऊसिवाल, छत्रपती संभाजीनगर, पश्चिम मतदारसंघ. नाव नामदेव गायकवाड. कुठून? मध्य, पूर्व, पश्चिम? पूर्व. पूर्व. मग कौल कोणाला? लव शेवाळे. काँग्रेस, लव शेवाळे. पण तिथं इम्तियाज जलील आहे, अतुल सावे आहे ना, प्रत्येकाला प्रत्येकाचं हिंमत आहे, प्रत्येकाचे पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे तो, आणि चांगला माणूस आहे, नवीन चेहरा आहे, या जुन्या चेहऱ्यांना देऊन काय करायचं. पण जे तुम्ही नाव घेतलं शेवाळे साहेबांचं, पण तिथं एक मराठा फॅक्टर त्यांच्या बाजूनी आहे. हो, नक्की नक्की. जरांगीने सांगितलं एक खासदार काम करतोय, खासदार काम करतो म्हणजे काय, एक खासदार म्हणजे 4 आमदार असतात, 5 आमदार असतात, जमीची बाजू आहे. पण तिथं इम्तियाज जलीलला पण एक त्यांच्या सोबत एक डॉक्टर गफार कादरी, ते पण नाव चर्चेत आहे. त्यांचं मतदान डिवाइड होणार आहे, मुसलमानांचं डिवाइड होणार आहे. बाकी हिंदूंचं मतदान ह्याला पडणार आहे लव शेवाळ्यांना, ते आमची ठाम आहे. पण लहू शेवाळे तर त्यांचं एक राजकीय प्रवास बद्दल काही माहिती आहे तुम्हाला? प्रवासाबद्दल काय माहिती? तो जुना कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय भेटलेला आहे. मतदारसंघामध्ये बीड बायपास सातारा परिसरामध्ये राहतोय. कौल कोणाला देणार? आता यावेळेस संजय शिरसाट आहेत, राजूभाऊ शिंदे आहे, काम करणारे बरेच लोक आहेत, त्यांचंही काम झालेले आहे, संजय शिरसाटही काम झालेले आहे, पण थोडाफार एखादा चेंज म्हणून राजूभाऊ शिंदेलाही व्हायला पाहिजे. थोडक्यात मागचे 5 वर्षाचा त्यांचा विकास तुम्हाला तो दिसला नाही? नाही, त्यांचा विकास तर आहे, आजही चालू आहे, त्यांचा विकास झालेलाच आहे,
पण एखादा नवीन चेंज म्हणून नवीन तंदुरुस्त माणसाला आता यंग जनरेशनला थोडं संधी द्यायला पाहिजे. म्हणून कल मॅक्झिमम राजू शिंदेकडे आहे. राजू शिंदेने एक आघाडी सोबत गेले तर त्याचा काही इम्पॅक्ट पडेल? अं, नक्कीच पडेल. राजू शिंदेने कसं आहे, राजू शिंदे म्हणजे एरियामध्ये चांगला परिचित माणूस आहे आमच्या, आणि तो व्यवस्थित काम करेल फ्युचरमध्ये. 5 वर्षाच्या कालावधी जर संधी दिली लोकांनी, जनतेने त्यांना, तर व्यवस्थित होईल. म्हणजे हे तुमचा आत्मविश्वास आहे की एक तरुण वर्ग एक राजू शिंदेकडे वळत आहे. हा 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 तरुण वर्ग राजू शिंदेकडे आता सध्याला वोट त्यांची आहे. आता मतदानासाठी राहिले 2 दिवस, पण एकदम राजू शिंदे व्यवस्थितपणे काम करतील असं मला वाटतं. पश्चिम तर राजू शिंदेचा प्रचार करताना असं का वाटलं की राजू शिंदेच पाहिजे तुम्हाला? कारण ते माणूस एकदम खास आहे आणि तुम्ही कुठं पण बघा ते माणूस सगळीकडे चांगला आहे. कारण काही नसताना सुद्धा त्यांचा विकास भरपूर त्यांचा तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता येणून साईट ही वगैरे. कारण की तुम्ही संजय शिरसाट्यांना तुम्ही स्वतः बघा तुमच्या डोळ्यानं त्यांना तिकडे त्या साईडला किती विकास केला आणि किती नाही रोड वगैरे तुम्ही स्वतः बघा. आणि तिथं त्यांची पार्टी असताना सुद्धा त्यांची फक्त पार्टी आहे की बाबा आम्ही रोड बनवला म्हणून. आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ मध्ये पण बघू शकता इंस्टाग्रामला की त्यांचं फक्त पार्टी आहे, रोड बनलेला नाहीये. लोकांचा कौल राजू शिंदेला का असेल? संजय शिरसाट आमदार असताना पण त्यांनी विकास केला नाही. रोडावर खड्डे. राजे होणार आपला सत्तेत म्हणजे आमदार नसताना पण खूप कामं केले, खूप विकास केला पश्चिम मध्ये. पश्चिम मध्ये जे वाळूस उद्योग आहे तर तिथं जे ट्रॅफिक जी होती त्याच्यावरती राजू शिंदे साहेबांनी असं स्पष्टीकरण काय दिलं नाही की ट्रॅफिक विषयी त्यांनी अजून काय मत अजून काय पर्यंत मांडलेलं नाही. करते ना मग ते अजून ते आमदार नसताना पण एवढा विकास करते, तर आमदार झाल्यावर काय विकास करते हे बघा ना तुम्ही. तर मध्यमध्ये कोण कोण उमेदवार आहे काही माहिती आहे तुम्हाला? प्रदीप जयस्वाल साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे मित्र डॉक्टर बाळासाहेब थोरात आहेत, त्याच्यानंतर हे दोन तर मुख्य दोघांमध्येच लढत होणार आहे. त्याच्यानंतर हे विकास जो आहे तो विकास पाहिजे तसा आधी झालेला नाहीये, त्याच्यामुळे ह्या वेळेला लोक बदल करतील. मध्यमध्ये बाळासाहेब जे थोरात जे उमेदवार आहे तर त्यांना ऐनवेळीच उमेदवारी दिली हे कारण तर अख्ख्या आपल्या छत्रपती संभाजीनगरला माहित आहे. बाळासाहेब थोरातचा काही इतिहास माहित आहे राजकीय? आणि बाळासाहेब थोरात हे आधी नगरसेवक होते, त्याच्यानंतर त्यांनी आता ह्या वेळेला विधानसभेला ते पहिल्यापासून शिवसैनिक आहेत, त्याच्यानंतर त्यांनी ह्या वेळेला तिकीट त्यांना सुरुवातीला देणार होते परंतु उशिरा दिल्यामुळे तरी सुद्धा त्यांनी तयारी करून ते आजच्या टार्गेट टफ फाईट मध्ये आहेत. आणि जयस्वाल साहेब जे 5 वर्ष जे तिथं काम केलं तर त्या तुम्ही विकास केला तिने? जयस्वाल साहेबांनी पण काम केलं, पण त्यांनी बदल करायला पाहिजे. आता बरेच दिवस झाले जयस्वाल साहेब आहेत, त्यांनी ह्या वेळेला त्यांनी स्वतःहून द्यायला पाहिजे होतं बदलून कोणाला तरी. आपलं नाव साहेब? ऍडव्होकेट संतोष खेडकर. वकील साहेबांचं असं मत आहे की यावेळेस बदल हवा त्यांना आणि बाळासाहेब थोरात मध्यमधून जे उमेदवार आहे एक म्हणता एक आत्मविश्वास आहे निवडणूक मध्ये त्यांना लोक नक्की कौल देतील. नमस्कार, माझं नाव शरद सोनकांबळे. मी पूर्व मतदारसंघामध्ये येतो. संभाजीनगर पूर्व मतदारसंघ म्हणून आहे आमचा. त्या ठिकाणी आता जे उमेदवार विधानसभा 2024 मध्ये उभे आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी लढत असणार आहे ती भाजपचे सावे साहेब असतील, त्याच्यानंतर जलील साहेब असतील MIM चे, आणि एक तिसरं नाव जे आपल्या नावात चर्चेमध्ये आहे वंचितचे अफसर खान म्हणून. असे 3 उमेदवारांकडे जनता एक चांगले उमेदवार, कारण की जलील साहेब खासदार पण होते संभाजीनगरचे गेले 5 वर्ष. त्याच्यानंतर आता ते आमदारकीसाठी ट्राय करतात पूर्वमधून. एक चांगली बाब आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा पण विकासाच्या याच्यामध्ये थोडासा व्यवस्थित वाटला 5 वर्षांमध्ये. आम्हाला आशा आहे की त्यांच्याकडूनही आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल. पण त्याचबरोबर तिथले पूर्वचे जे आमदार होते पहिले अतुल सावे साहेब, त्यांचंही काम पूर्वमध्ये खूप चांगल्या प्रकारे, त्यामुळे आम्ही शक्यतो सावे साहेबांकडेच आमचं हे राहील. आणि तिसरा जो उमेदवार एक चांगली मेन लढत वाटते ते फक्त तिघांमध्येच, की जे अफसर खान म्हणून वंचित बहुजन आघाडीचे, त्या तिघांमध्ये मेन लढत असेल. आणि या लढतीतून आम्हाला आमचं जे हे असेल ते आम्ही अतुल सावे साहेबांनी चांगलं काम आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना देणार आहे, भाजपला असणार आहे या ठिकाणी. इम्तियाज जलील, डॉक्टर गफार कादरी आणि अफसर खान या तिन्ही उमेदवार मध्ये
जे मत आहे ते डिवाइड होईल? नक्कीच, कारण की डॉक्टर गफ्फार कादरी जे आहेत ते अगोदर तिथून वंचित आणि MIM चे उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये. परंतु यावेळेस आता ते 3 मुस्लिम उमेदवार उभे राहिल्यामुळे नक्कीच ते डिवाइड होईल असं या ठिकाणी एकंदरीत चित्र दिसतंय सध्या पूर्वमध्ये. जसं मध्यमध्ये मुमताज जलीलने केलेले विकास काम थोडा बहुत असू शकतो, कारण की त्यांची एक टर्म आमदारकी म्हणून त्यांनी काढलेली आहे चांगली मध्यमधून. त्याच्यानंतर संभाजीनगरचे ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत. एक चांगला पॉझिटिव्ह वेव्ह आहे त्यांच्याकडे त्या संबंधीची. परंतु पूर्वमधून जर आपण विकास कामांना म्हणाल तर सावे साहेबांचं काम चांगलं आहे त्या ठिकाणी. ते सीट अवश्य निघेल असं वाटतंय. सावे साहेबांचा 5 वर्षाचा विकास कामाची पावती त्यांना नागरिक देणार. विकास कामाची पावती जनता पूर्वमधून सावे साहेबांना देईलच याच्यावर दृढ विश्वास आहे आमचा. आणि नक्कीच मला तरी वाटतं की सावे साहेब या ठिकाणी परत एकदा फिक्स आमदार म्हणून असतील. 3,000 वाढवून देऊ लागले ना, तर हे चांगलंच करू लागले. 15 लाखाची गोष्टी केली तर 1500 रुपये गेले आणि आता 2100 म्हणते. ते 2100चा पण त्यांचा काय भरोसा आहे? 15 लाखाचा पण आपण भरोसा नाही ठेवला, पण 2100चा पण यांच्यावर काय भरोसा ठेवू? विषय हा आहे ना, जे मोदी शाह आहे ना, मोदी शाह यांचं काही राहिलेलं नाही आता. हे ना फक्त राजकारण फोडाफोडी करण्याचं काम करू लागले बस, बाकी काय. 5 लिटर तेल लागतं सरासरी, कमी जास्त धरलं तर 5 लिटर लागतं, बरोबर आहे. समजा 6 35 म्हणजे 300 रुपये वाढ एका घरामध्ये तुम्हाला 1500 देत आहे, म्हणजे एकीकडे 1500 वाढले तर दुप्पट नाही, दुप्पटपेक्षा भरपूर आहे हो. जसा पुण्याच्या MIDC मध्ये विकास आहे तसा औरंगाबाद MIDC मध्ये विकास नाही. 3 ट्रम जर आमदार राहून 3 ट्रम जर आमदार राहून आहे ना, तर तरी आमदार नाहीये. आणि आपल्याकडे स्मार्ट सिटीची घोषणा करताय, पण तिचं स्मार्ट काहीच नाही, काहीच नाहीये. साहेबांना आम्ही पण भेटलो, ते पण भेटायचे, पण ते पाहिजे तसे आमचे कामं करत नव्हते ना. हा, ज्या ठिकाणी करायचे त्याच ठिकाणी करायचे, पूर्ण कामं तर त्यांनी केली नाही ना. ती वेळ द्यायची. हा, नाही वेळ द्यायचे, सुरळीत लोकांना वेळ द्यायचे, पुन्हा लोकांना थोडं वेळ देत होते. प्रश्न मांडले की नाही भरपूर वेळेस म्हणले, प्रतिसाद नाही मिळालेला, भरपूर. त्यांच्या N1 मध्ये केलेले कामं, त्यांच्यावाले शहरी भागात केलेले कामं, त्यांचं ऑलरेडी पक्षाचं तिकीट नसल्यामुळे त्यांना कमी मतदान, अपक्षामध्ये पण ते भरपूर लीड आले होते. आणि MIMचं त्यांना एक उमेदवार असल्यामुळे आणि त्यांचं ग्रामीण भागामध्ये संपर्क पण झाला. आम्ही या एरियामध्ये आता आम्ही ओव्हरऑल सर्वे केला, प्रॉपर इथं नसल्यामुळं आम्हाला तर बोलायला काही जास्त नाही, पण ओव्हरऑल सर्वे असं मशालचं एक समीकरण आहे की ते नाही काय भरपूर केलेलं आहे त्यांनी. तुमचा विश्वास आहे की आमचे साहेब पुन्हा आहे.